या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। पोक्सो कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातोय याचे जळजळीत उदाहरण एका प्रकरणातून समोर आले आहे। मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुद्ध केलेल्या बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणी अर्थात डीएनए टेस्टने खोटा ठरवला आणि त्या निष्पाप तरुणाची पोक्सो कायद्यातून बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली असल्याची माहिती आरोपीचे वकील अॅडव्होकेट धनंजय माने यांनी दिली आहे। तर या खटल्यात अॅडव्होकेट जयदीप माने, अॅडव्होकेट शरद झालटे, अॅडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले। पोक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरून 7 महिने विनाकारण कारागृहात बंदिवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पितृत्व चाचणी डीएनए टेस्टमुळे एका निष्पापाला न्याय मिळाला व बलात्काराच्या खटल्यामधून त्याची निर्दोष मुक्तता झाली। उस्मानाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणावर मोहोळ तालुक्यातील एका नात्यातील तरुणीने असा आरोप केला होता की ती कॉलेजमध्ये गेले असताना तो तरुण त्या ठिकाणी आला व तिला मोटरसायकलवर बसवून त्या तरुणीला एका तलावाकाठी नेले व तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला असा आरोप केला होता। सदर तरुणीने केलेल्या आरोपावरून त्या तरुणाविरुद्ध वैराग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। त्या तरुणी गरोदर होती व त्या तरुणीची डीएनए टेस्ट करण्यात आली। त्या डीएनए टेस्टच्या वेळी त्या तरुणीचे रक्त, त्याचप्रमाणे आरोपीचे रक्त व त्या गर्भाचा बोनचा नमुना घेण्यात आला व डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आला व त्याचा रिपोर्ट आला की हा तरुण या गर्भाचा बाप नाही। त्यामुळे या तरुणाला न्याय मिळाला व बार्शी न्यायालयाने या तरुणाची निर्दोष मुक्तता केली। या तरुणाविरुद्ध पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। पोस्को कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो ही केस म्हणजे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे। आरोपीतर्फे आता मुंबई उच्च न्यायालयात सरकार पक्षाविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा 7 महिने सदरचा तरुण जेलमध्ये राहिलेला होता, जेलमध्ये त्याला डांबण्यात आलेले होते। त्यासाठी या सदर तरुणातर्फे आता उच्च न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।